पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आलेली होती आणि या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्कर प्रमुख, हवाई दल उपस्थित होतं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी आणि पाकिस्तानवर कठोर कारवाईसाठी तीनही दलांना संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याने लष्कराला गरज वाटेल तेव्हा सीमा ओलांडूनही कठोर कारवाई करण्याची मुभा मिळाली आहे। यावेळी पंतप्रधानांनी लष्कराला प्रत्येक शक्य पाऊल उचलण्याची मोकळीक सुद्धा दिली आहे। दहशतवादाचे पूर्णपणे उच्चाटन करणं ही आपली राष्ट्रीय वचनबद्धता आहे, असं सुद्धा मोदी यांनी बैठकीमध्ये म्हटलं। पाकिस्तान जरी अनेक धमक्या देत असलं तरी सुद्धा त्या पोकळ धमक्या आहेत आणि हे स्वतः पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सिद्ध केलंय। पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी भारत पुढील 24 ते 36 तासात हल्ला करण्याच्या तयारीत आहे असं म्हटलं। भारताने बैठक घेत लष्कराला हल्ल्याची सूट दिल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अनेक पाक नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्या तरी पाकिस्तान बिथरला आहे हे मात्र नक्की। 24 एप्रिलपासून सुरू झालेल्या 6 दिवसांमध्ये तब्बल 786 पाकिस्तानी नागरिकांनी अटारी वाघा सीमेच्या मार्गे भारत सोडलेला आहे। त्याच काळामध्ये एकूण 1376 भारतीय नागरिक पाकिस्तानहून अटारी वाघा सीमेद्वारे परतले अशी माहिती सुद्धा अधिकाऱ्यांनी दिली आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात निर्बंध लावलेले आहेत। सरकारने भारतीय नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवास टाळण्याचा आणि सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्यांना शक्य तितक्या लवकर भारतात परतण्याचा सल्ला दिला आहे। पाकिस्तानचे प्रमुख राजकारणी मरियम नवाज शरीफ यांनी भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर गरज पडल्यास त्याचा वापर केला जाऊ शकतो असं विधान सुद्धा त्यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे। मरियम नवाज शरीफ या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत आणि त्यांच्यावर या विधानावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। अनेक जण याला दरपोक्ती आणि बेजबाबदार विधान असं म्हणतात। इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी खासदार पलवाशा खान यांनी वादग्रस्त विधान केलंय। अयोध्येमध्ये बाबरी मशीद पुन्हा उभारण्याचा दावा करण्यात आलेला असून पहिली वीट रावळपिंडीचा जवान रचेल आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर अजान देतील असं वक्तव्य त्यांनी संसदेमध्ये केलं। तसंच भारतावर आक्रमण केल्यास दिल्लीचा लाल किल्ला रत्नाने माखलेला दिसेल अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली आहे। याविषयी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यांचं सुद्धा त्यांनी कौतुक केलंय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढलेला असून असा थेट परिणाम पाकिस्तान शेअर बाजारावर दिसून येतोय। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये 2000हून अधिक अंकांची मोठी घसरण झाली आहे। कराची स्टॉक एक्सचेंजचा KSE 100 निर्देशांक 1717.35 अंकांनी म्हणजेच 1.5% घसरून 1,13,154.83 या पातळीवर पोहोचल्याची माहिती। बाजारपेठा, शॉपिंग सेंटर्समध्ये ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे। येणारे काही दिवस पाकिस्तानसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। इस्रायलमध्ये शहीद सैनिक आणि हल्ल्यामधील बळींच्या स्मरणार्थ आज 2 मिनिटांचा सायरन वाजवण्यात आला। पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासच्या अत्याचाराचा बदला घेण्याचा निर्धार व्यक्त केला। गाझा युद्धात आतापर्यंत 400हून अधिक इस्रायली सैनिक शहीद झालेले आहेत, तर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यामध्ये 52,000हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेलेत। यामध्ये प्रामुख्याने महिला आणि मुलं आहेत, तर आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। यामध्ये किती लढवय्ये आणि किती नागरिक होते याचा उल्लेख अजूनही नाही। व्हिएतनाममध्ये युद्ध समाप्तीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। व्हिएतनामने आज अमेरिकेसोबतच्या युद्धाच्या समाप्तीचा आणि आधुनिक राष्ट्राच्या निर्मितीचा 50वा वर्धापन दिन साजरा केला। या वर्धापन दिनी शांततेवर लक्ष केंद्रित केलं गेलं, तर भव्य सैन्य परेड आणि शांतीचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा होतं। या ऐतिहासिक दिवशी 1975 मध्ये उत्तर व्हिएतनामच्या टॅक्सनी सायगॉनमधील प्रेसिडेन्शियल पॅलेसच्या गेट्समधून प्रवेश करून अमेरिकेचे समर्थन असलेल्या दक्षिण व्हिएतनामचा पराभव केलेला होता। US अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिले 100 दिवस साजरे करण्यासाठी एक रॅली घेतली। हा सार्वजनिक कार्यक्रम त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतरचा सर्वात मोठा सार्वजनिक कार्यक्रम होता। रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांच्या प्रचार सभांमधून केलेल्या अनेक मुद्द्यांवर पुन्हा भाष्य करत होते आणि त्यांनी डेमोक्रॅटिक कायदा निर्माता आणि त्यांच्या रॅली नियोजित करणाऱ्या विरोधकांविरुद्ध बरीच टिप्पणी सुद्धा केली।
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलेला असून दोनही देशांमधील वाढत्या तणावावर गंभीर चिंता सुद्धा व्यक्त केली आहे. सरचिटणीसांनी दोनही राष्ट्रांना संयम राखण्याचं आवाहन केलेलं असून तणाव कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मदतीची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेमधील सॅन डिएगो झूमध्ये माशाई जिराफाच्या कळपामध्ये एक नर जिराफचा जन्म झाला. या बाळाला अद्याप नाव देण्यात आलेलं नाही. हे जिराफचं बाळ आई मारा आणि वडील गोवेन सोबत एकत्र वेळ घालवत आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघटनेने माशाई जिराफ जातीला त्यांच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट केलाय. माशाई जिराफांची संख्या 30% घटलेली आहे आणि हा घटलेला आकडा चिंताजनक आहे, ज्यामुळे या जिराफाच्या जन्माकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिलं जात आहे. बांगलादेशच्या ढाका उच्च न्यायालयानं बुधवारी तुरुंगामध्ये असलेले हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांना जामीन मंजूर केला. चिन्मय दास गेल्या 5 महिन्यांपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत आणि चिन्मय यांचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य यांनी 23 एप्रिल रोजी उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता. चिन्मय यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 25 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना अटक झालेली होती आणि यापूर्वी चितगाव येथील कनिष्ठ न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला होता. जगामधील सर्वात मोठ्या सौर दुर्बिणीमधून सूर्याचं दृश्य पाहण्यात आलं आणि या दुर्बिणीमुळे सूर्याचं पूर्वी कधीही न पाहिलेलं बारकावे कैद झालेत. हे दृश्य अमेरिकन नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या एका दुर्बिणीमधून टिपण्यात आलेले आहेत आणि या उपकरणाच्या मदतीने सूर्याच्या पृष्ठभागावरील घडामोडींचे आतापर्यंतचे सर्वात उजळून टाकणारं जवळून दर्शन झाल्याचं पाहायला मिळालं. या चित्रामध्ये सूर्याच्या आतील वातावरणामध्ये खंडांच्या आकारा एवढा गडद सूर्यलंकांचा समूह स्पष्ट दिसतोय. अमेरिकेमधील अलाबामामधील टस्केगीमधील वाहतूक शीला कांगारूमुळे ठप्प झाली. शीला तिच्या बंदोबस्तामधून पळून गेलेली होती आणि वाहतूक सुरक्षेसाठी राज्य पोलीस दलाने दोनही दिशांनी महामार्ग बंद केला. शीलाला तिच्या मालक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलं आणि त्यानंतर शीलाला ऑर्बन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ व्हेटरनरी मेडिसिनमध्ये उपचार देण्यात आले. त्यानंतर तिला सुरक्षितपणे घरी सुद्धा पाठवलं गेलं. शीला यांची वैयक्तिक पाळीव प्राणी आहे आणि ती त्यांच्या पंपकिन पॅच आणि पॅटिंग झूममध्ये राहते. भारताच्या IOS सागर या जहाजाने 26 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान मॉरिशसच्या पोर्ट लुईस बंदराला भेट दिली. भारताच्या मॉरिशसच्या नौदलाशी खूप चांगले संबंध आहेत आणि हे संबंध अनेक वर्षांपासून दृढ आहेत. भारत आणि मॉरिशस हिंदी महासागरामधील सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी दोनही देश एकत्र काम करतात. हिंदी महासागरामध्ये मॉरिशसचं स्थान भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि यासह दोनही देशांचं नौदल वेळोवेळी संयुक्त युद्ध सराव सुद्धा आयोजित करतं. एकीकडे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढलेला असताना दुसरीकडे आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये केंद्रामधील मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला. देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारनं केली आहे. आज झालेल्या CCPAच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला असून या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने आपल्या नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. पक्षाच्या अधिकृत भूमिकेबाहेर बोलल्यास कठोर कारवाईचा इशारा सुद्धा दिलेला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या ठरावामधील भूमिकेवरच बोलण्याचे निर्देश देण्यात आलेत आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्त आणि सातत्याने सार्वजनिक संवाद साधावा. पक्षाच्या वतीने बोलण्याचा अधिकार असलेल्यांनी 24 एप्रिल 2025 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने मंजूर केलेल्या ठरावातील अधिकृत भूमिकेपुरतेच आपलं विधान मर्यादित ठेवावं आणि या निर्देशाचे उल्लंघन केल्यास कोणतीही तडजोड न करता कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. तसं पत्र दोनही नेत्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं आहे. संसदेचे विशेष अधिवेशन केवळ दहशतवादाविरुद्ध एकता दाखवण्याच्या संधीसह सरकारला सुरक्षा उपाय आणि धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करेल असं सुद्धा राहुल गांधी यांनी म्हटलंय. आणि ज्यावेळी देशाची एकजुटतेची सर्वात जास्त गरज आहे अशावेळी दोनही सभागृहांचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलावणं महत्त्वाचं आहे असं सुद्धा खरगे यांनी या पत्रात लिहिलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती BR गवई यांची 52व्या भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती मंजूर केली आहे आणि न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई 14 मे 2025 रोजी 52वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या नियुक्तीची घोषणा सोशल मीडियावर केली.
आणि ही नियुक्ती भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार केली असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. सध्या सुप्रीम कोर्टामधील न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती गावई 14 मे 2025 पासून आपल्या नव्या कार्यभाराची सूत्र स्वीकारतील. लॉरेन्स बिश्नोई गँगने पाकिस्तानमध्ये प्रवेश करून एका व्यक्तीला मारू, ज्याची किंमत लाखाबरोबर असेल अशी धमकी दिली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट देखील व्हायरल होती आहे. तसंच व्हायरल पोस्टमध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा फोटो आहे, त्याच्यावर क्रॉसचं चिन्ह दाखवण्यात आलेलं आहे. मात्र व्हायरल होत असलेली पोस्ट लॉरेन्स बिश्नोई गँगकडून करण्यात आलेली आहे का, या संदर्भात सध्या कोणतीही माहिती नाही. मात्र ही पोस्ट बिश्नोई गँगची असल्याचा दावा होतोय. मराठी IAS अधिकारी सुजाता चतुर्वेदी यांची UPSC सदस्यपदी निवड झालेली आहे आणि सुजाता चतुर्वेदी या बिहार केरळच्या IAS अधिकारी आहेत. चतुर्वेदी या क्रीडा मंत्रालयाच्या सचिव होत्या. तसंच त्यांच्याकडे श्रम मंत्रालयाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा सोपवण्यात आलेला होता. UPSCच्या सदस्यपदी निवड होणाऱ्या त्या दुसऱ्या मराठी अधिकारी आहेत. एअर मार्शल अजित भोसले हे यापूर्वी UPSCचे सदस्य होते. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण या आगीमध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा एक प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवलेला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या असून आग विझवण्यामध्ये आलेली आहे आणि 14 मृतदेह बाहेर काढले गेलेत. अनेक लोकांनी इमारतीच्या खिडक्यांमधून आणि बाल्कनीतून उड्या मारून आपला जीव वाचवलाय असं सुद्धा पोलीस आयुक्त वर्मा यांनी म्हटलंय. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यामधील पुथियमपुथूर या गावामध्ये पारंपरिक बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. या शर्यतीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी आणि बैलधारकांनी उत्साहाने सहभाग घेतला. गावकऱ्यांसह परिसरामधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शर्यतीचा आनंद घेतला. बैलगाडा शर्यती या तामिळनाडूमधील ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे आणि शर्यती दरम्यान बैलांची निगा राखण्यावर तसंच त्यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात आलं. स्थानिक प्रशासन आणि आयोजकांची सुरळीत आयोजनासाठी योग्य व्यवस्था केलेली होती. सध्या AI हे तंत्रज्ञान प्रचंड वेगाने प्रगत होत असून AI चॅटबॉटनं जगभरात मोठी क्रांती घडवून आणली आहे आणि ChatGPT फक्त प्रश्नांची उत्तरं देणं किंवा लेखन किंवा अनुवादन करणं यापुरतं मर्यादित नाही. आता ChatGPT युजर्स हाताची रेषा दाखवून त्याचं भविष्य वाचण्याचा नवीन आणि मजेशीर ट्रेंड सुद्धा सुरू झाला आहे. तुमचा फोटो निवडा आणि अपलोड करा. आश्चर्य वाटेल, पण सोशल मीडियावर असे अनेको व्हिडिओज आणि पोस्ट्स व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक आपल्या हाताचा फोटो ChatGPTला दाखवत आहेत आणि ChatGPT त्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं किंवा भविष्याचं विश्लेषण करत आहे. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो आणि या शुभ मुहूर्तावर यमुनोत्री मंदिराचे दरवाजे उघडण्याची परंपरा आहे. यमुनोत्री हे उत्तराखंडमधील चारधाम यात्रेमधील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. यमुना नदीच्या उगमस्थानाजवळ वसलेलं आहे आणि या मंदिरामध्ये यमुना देवीची पूजा केली जाते, जी जीवनदायिनी आणि पवित्र नदी म्हणून सुद्धा पूजली जाते. मंदिर उघडण्याच्या सोहळ्यामध्ये पुजारी आणि स्थानिक लोकांची वैदिक मंत्रांचं पठण करून विधिवत पूजा केली आणि यावेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित सुद्धा होते. त्यांनी यमुना मातेचं दर्शन घेऊन आपली यात्रा सुरू केली. पंजाब सरकारला पंजाबला लागून आलेल्या पाकिस्तान सीमेवर ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात करणार आहे आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या ड्रोनद्वारे शस्त्र आणि ड्रग्ज पाठवण्याचा कट फसणार आहे. ड्रोन्स पाडण्यासाठी ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात केली जाईल आणि या तंत्रज्ञानामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीचा तात्काळ मागोवा घेऊन त्यांचा नाश सुद्धा करू शकतील अशी माहिती पंजाब मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये श्रीनगरमध्ये पर्यटक दल सरोवरामध्ये फिरण्याचा आनंद घेत आहेत आणि श्रीनगरचा फेरफटका मारला, तिथेच काही अडचण नाही, सगळं सुरक्षित आहे असं पर्यटकांचं म्हणणं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनावर प्रश्न उपस्थित होत होता, मात्र काश्मीरचे पर्यटन करतानाचे पर्यटक पुन्हा सुरळीत झाल्याचं हे चित्र आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण.